श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण तुळा राशीबद्दल जाणून घेणार आहोत. तुळा राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि 2025चे थोडक्यात राशी भविष्य. चला तर मग जाणून घेऊया राशीबद्दल संपूर्ण माहिती. तुळा राशीचा स्वामी हा शुक्र असून ही 7व्या क्रमांकाची रास आहे. या राशीचे तत्व हे वायू आहे आणि या राशीचे संकेत चिन्ह हे तराजू आहे. या राशीचा भाग्यशाली रंग कोणता तर गुलाबी, फिकट, निळा आणि पांढरा रंग आहे. या राशीची भाग्यशाली संख्या 6, 15 आणि 24 ही आहे. आता जाणून घेऊया तुळा राशीचे वैशिष्ट्य. संतुलन आणि न्यायप्रियता. तुळा राशीच्या व्यक्तींचे मुख्य गुण म्हणजे संतुलन. हे लोक न्यायप्रिय, समजूतदार आणि तर्कशुद्ध विचार करणारे असतात. कोणताही निर्णय घेण्याआधी ते दोन्ही बाजूचा विचार करून घेतात. आकर्षक व्यक्तिमत्व. तुला राशीचे व्यक्ती आकर्षक, विनम्र आणि सौंदर्यप्रेमी असतात. यांना सौंदर्य, कला, फॅशन यामध्ये विशेष रुची असते. हे समाजात उठून दिसणारे असतात. शांतताप्रिय आणि सौहार्द जपणारे. ह्या राशींच्या व्यक्ती भांडण टाळण्याचा प्रयत्न करतात. शांततेच्या आणि सौहार्दाच्या वातावरणात त्यांना काम करायला खूप आवडते. निर्णय घेण्यात संथ असतात. खरं सांगायचं झाल्यास या राशीच्या व्यक्ती सर्व बाजूंचा विचार करत असल्यामुळे हे लोक अनेक वेळा निर्णय घेण्यात उशीर करतात आणि त्यामुळे होतं काय की काही वेळा हातात आलेली संधी निघून जाते. नातेसंबंधात समजूतदारपणा. तुळा राशीचे व्यक्ती प्रेमात आणि मैत्रीत प्रामाणिक, समजूतदार आणि सहकार्य करणारे असतात. त्यांना भावनिक स्थिरता आणि सौंदर्य असलेले नाते हवे असते. आता करिअर आणि व्यवसाय या संदर्भात जाणून घेऊयात. तुला राशीच्या व्यक्ती सौंदर्य, कला, फॅशन डिझाईन, कायदा, संगीत, लेखन, न्यायव्यवस्था, मानव संसाधन, राजकारण इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांच्या सौंदर्यसृष्टी आणि सामाजिक कौशल्य त्यांना उत्तम नेते व मार्गदर्शक बनवतात. तुला राशीच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी असेल? शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांना पैसा, ऐशाराम याचा मोह असतो. पण या व्यक्ती पैसा हाताळण्यात कुशल असतात. वेळोवेळी खर्च जास्त होण्याची शक्यता असते, पण बुद्धीच्या जोरावर ते स्थिती सावरून घेतात. आता जाणून घेऊया आरोग्याबद्दल. तुला राशीच्या व्यक्तींना किडनी, मूत्रविकार, त्वचासंबंधी समस्या आणि पाठीच्या खालच्या भागात त्रास होऊ शकतो. त्यासाठी त्यांना संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करण्याची गरज आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तुला राशीच्या व्यक्ती प्रेमात अतिशय रोमॅन्टिक आणि समर्पित असतात. त्यांना सुंदर, आकर्षक आणि बौद्धिक संवाद करणारे जोडीदार आवडतात. विवाहात ते सहकार्य करणारे आणि समजूतदार असतात. तुला राशीच्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. निर्णय घेताना खूप विचार करू नका, नाहीतर संधी गमवाल. स्वतःचं मत ठामपणे मांडा. वेळोवेळी खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नकार देण्याची क्षमता विकसित करा, म्हणजेच नाही म्हणायला शिका. आता थोडक्यात महत्त्वाचे आहे. 2025 हे वर्ष तुला राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे ठरेल. काही क्षेत्रात उत्तम प्रगती होईल, तर काही गोष्टींमध्ये संयम आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नवे अनुभव, नवे नातेसंबंध आणि काही आव्हानं या वर्षी तुमची वाट पाहत आहे. शुभ काळ आणि महिने. शुभ महिने एप्रिल, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि सावधानतेचे महिने म्हणाल तर मार्च, जून आणि डिसेंबर. शुभ दिशा तुमच्यासाठी पश्चिम ही राहील आणि शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार. थोडक्यात उपाय. शुक्र ग्रहाला बल देणारे उपाय करा. शुक्रवारी सफेद वस्त्र दान करा. गाईला थोडे अन्न खाऊ घाला. गरिबांना मदत करा आणि सामाजिक कार्यात भाग घ्या. घरात शांतता टिकवण्यासाठी सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा आणि लक्ष्मी मातेची उपासना करा. तर मित्रांनो, ही होती तुला राशीची संपूर्ण माहिती. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.